सॉरी. कर दे काम करके. काहूर माजल जीवात जीव हिरगळल मन झुलू लागल आबाळी पांगल सपाल डोळी सजल मनी ध्यानी तुझी गाणी बहरून आली र सनईला पैंजनाच ताल ग आखाड्याच्या मऊ मऊ मातीच लेन मी मोत्याच्या भांगामध्ये भरला. शायनर थोडं क्रॅक आहेस का? हे पाणी पिणार मी. मग कशाला मुद्दाम करत होतीस? अरे मी रुमाल आहे की टॉयल आणू? आता काय घडी करून देऊ? तुझ्या तोंडावर पण पाणी उडाले. थँक्यू. पमाताई, आजचं जेवण फारच छान झालंय. कसं वाटलं जेवण मॅडम? मी आता सगळे एवढं म्हणतात म्हणजे छानच होतं. नाही नाही म्हणजे तुम्हाला कसं वाटलं? ऍक्च्युली ना मी हे इतकं हेवी खात नाही, म्हणजे तेलकट वगैरे खात नाही. काय गौतम? नाही म्हणजे काय मला लगेच ब्लोटिंग होतो. असं मोजून मापून ग्रॅम मध्ये खाते. नेक्स्ट टाइम ना मी माझं असं छोटं छोटं सॅलड घेऊनच येईल. पण आता सगळे म्हणतात ना म्हणजे खरंच छान होतं जेवण. मॅडम नाही म्हणजे आता पोरांनी गोष्टी ठरवल्यात तर आपण त्यांना साथ द्यायला हवी ना. म्हणजे आपलं कर्तव्यच आहे ते. गौतम आणि आसावरीच्या लग्नाचं पुढे काय करूया? नाही म्हणजे आसावरी आणि गौतमच्या लग्नाला मी मान्यता दिलेलीच आहे. आपलीच मुलं आहेत. मुलांनी एकमेकांना पसंत केलेलं आहे. त्यांचं एकमेकांवर आसावरी पण छान शहाणी मुलगी आहे. गौतमला आवडते. मग भटजीला बोलूया मुहूर्तासाठी. नाही माझं अजून बोलून व्हायचंय सुभाष. माझी एक अट आहे. अट? कसली अट? गौतम आणि आसावरीचं लग्न होणारच आहे. त्याला माझी काही ना नाहीच आहे. पण कसं आहे कर्तव्य तर आहेच ना. शेवटी मोठ्याचं लग्न झाल्याशिवाय धाकट्याचं लग्न नाही करता येत. जयचं लग्न झाल्याशिवाय गौतम आणि आसावरीच्या लग्नाचा विचार मी नाही करू शकत. आई अगं काय बोलतेस तू? अचानक मध्येच काय? तुला माहिती आहे ना मला लग्न करायचं नाहीये. अरे तेजस्विनी, कसली अट घातलीस तू? अगं आतापर्यंत गौतम आणि आसावरीच्या लग्नाला तू मान्यता दिली होतीस ना. आणि जयचा लग्नाचा तर अजून काहीच पत्ता नाहीये. आणि तिचं लग्न कधी होईल काही माहित नाही आपल्याला. आणि तू ही आत्ता ही अट घालतेस.
ताई ही अशी अट काय? म्हणजे तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न अजून ठरलंही नाहीये. ते ठरेल कधी ठरेल किंवा आपल्याला काहीच माहिती नाही ना. आणि त्यांना मुलींचा किती राग आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर एवढ्या लवकर त्यांचं लग्न कसं ठरेल? आई तुला माहिती आहे मी हे करू शकत नाही. एक मिनिट तुम्ही सगळे थांबता का? मला जरा बोलू द्या ना प्लीज. एकावर एक असे सगळे प्रश्न विचारत सुटलाय. थांबा ना जरा प्लीज. नाही कसं आहे तुम्ही माझ्या संस्कारांविषयी बोललात, आमच्या पैशांविषयी बोललात, घरातली आपण सगळं विसरलोय, मागे टाकलं आणि पुढे चाललोय. एक फॅमिली म्हणून एकत्र आपण भेटलो ना, पुढे कसं न्यायचं ह्याच्यासाठी. मग त्याच फॅमिलीतली एक आई म्हणून मी म्हणते की माझ्या मुलांनी सेटल व्हावं, त्यांनी एक नवीन आयुष्य सुरू करावं असं जर मला वाटत असेल तर माझं कुठे चुकतंय का? प्रमिलाताई, तुम्ही एक आई आहात, 4 मुलींच्या आई आहात. तुम्ही नाही का हो करणार त्यांचा विचार? म्हणजे बघा, आता सुदैवाने तुमच्या आसावरीचं लग्न सगळ्यात आधी ठरलंय. पण समजा ही शर्वरीचं किंवा अनुश्रीचं लग्न आधी ठरलं असतं, तुम्ही काय विचार केला असता की थोडंसं थांबूया, आपल्या मोठ्या मुलीचं लग्न आधी होऊ दे आणि मग आपल्या लहान मुलीचं लग्न करूया, केला असता की नाही हा विचार? तसाच विचार मी करते ना. आता बघा, आमच्या साक्षीचं लग्न झालं, रमली ती तिच्या संसारात. काय ग, बॅग घेऊन 2 दिवस राहिला म्हणून येते आणि 2 तासात आकाशला आठवण आली आई म्हणून घरी निघून जाते. ओके नाही, आय एम हॅपी विथ इट. पण आता गौतमचंही असंच होईल. गौतम आणि आसावरीचं लग्न झालं की गौतम रमेला रे त्याच्या किती घरात वगैरे असला ना तरी त्यांचं एक आयुष्य सुरू होईल. मग अशा वेळी माझा जय एकटा नाही का पडणार? कुणीतरी हवं की नाही त्याची काळजी घ्यायला? आईचा आणि माझा काय भरोसा, 100 आजार आहेत आम्हाला. प्रमिलाताई, मला माझ्या 3ही मुलांची काळजी वाटते. 3ही मुलांचा विचार करायचा आहे, फक्त एकट्या गौतमचा नाही.